काही करायचं ठरवलंय की आजपर्यंत कोणी तसं केलं नसेल. आज आम्ही बनवणार आहोत 1000 स्क्वेअर फीटचा लोगो आणि तो असेल युनिट पार्कून पाचोरा बडगावचा. आता पहिल्यांदा आपण रांगोळीच्या गोण्या सर्वप्रथम फोडून घेऊ. हे आहे व्हाईट कलरची रांगोळी आणि ही आहे कलर रांगोळी. आणि हे आहे कलाचंद आर्टचे प्रमुख शैलेश कुलकर्णी सर. आणि हे आहे या रांगोळीचे भव्य दिव्य डायरेक्टर, रांगोळी कलाकार. नावच पुरेसे आहे ओळख करून द्यायला. पण या रेकॉर्ड मागे दडली आहे एक वेगळीच कहाणी. ही जागा सध्या फक्त माती आहे, पण काही तासांनी इथं इतिहास घडणार आहे. ह्या ग्राउंडवर आम्ही युनाइट फॉर गुड हे नाव लिहायला सुरुवात केली आहे. पण ओमकार भाई काही चॉक देण्याचं काम करत नाही आहे. कडूनच्या रेषा दिसायला साध्या आहेत, पण याच रेषातून उभं राहणार आहे एक नवीन इतिहासाचं चिन्ह. काय लाईन बोलली बापरे, डायरेक्ट तुटून गेली. एक नंबर लाईन बोलली. रांगोळी बनवणार आहोत आम्ही खानदेशात. सरांनी सांगितलं एक व्हाईट कलर आणि एक ब्ल्यू कलरची दोन्ही बादल्या भरायला. खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून, ऊपर अल्लाह नीचे धरती बीच में सुल्तान. इथं काय काय टूल्स आहेत, चला आता आपण पाहू. खजाना, ओहा टूल, ओहा ओहा ओहा, पैसा ही पैसा होगा. हे बघा आता तुम्हाला काय करायचं, इथे ना व्हाईट कलर टाकायचा. नाही पहिले येऊ करायचं. पहिले याच्यामध्ये व्हाईट आपण अशी स्क्रीन ठेवली, व्हाईट वरती हे टाकले तर असं. आणि शैलेश सर तर या रांगोळीचे डायरेक्टर आहे. तर सर सगळ्यांना सांगते की काम कसं करायचं. आणि काम केला कारण ऍक्टिव्हिटी व्हेरी गुड. नाही हो, अहो नुसतं ट्रायल करत होतो काहीतरी. ते चांदणीनं जास्त पडत होता सर, ते चांदणीनं जास्त पडत होतं ना, ते पाहत होतो. ते इथं काय ठेवलं पण मग माझी कळत नाही. अरे ते असं अंधेतून ते नुसतं पाहत होतो काहीतरी करून ट्राय. गाईज आता सुरू होते सर्वात मोठी रांगोळी बनवायची रेस. हे काम करत असताना इथे पेरेंट्स सुद्धा आलेले आहेत. उलाला उलाला तू है मेरी खुशनसीब. काय रे काय माहिती, मला माहित नाही. बोलली रेस नाही पाठ करत मी कधी. काय करायचे, चुनाना 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 मैं हुआ वो बेबी. चाल बोलता बंटी, तुझा मोबाईल कुठे गेला? काय खरं खरं सांग ना. आणि कलाचंद आर्ट टीमचे मुख्य कलाकार शैलेश कुलकर्णी सर आणि सहकलाकार उन्नती दिदी, देवश्री, स्वरा, वैष्णवी दिदी, श्रुती दिदी, सत्यजी, साई, कीर्तिकुमार, नीरज, ओम आणि मी स्वतः ओमकार आणि देव्यांगिनी मॅम आणि अमन कुमार सर पण आम्हाला गाईड करत होते या रांगोळीसाठी. अरे यांनी तर इथं क्रिकेट, अरे ते बंद करा पहिले, क्रिकेट खेळू द्या. अरे यांनी तर इथं फुटबॉल प्ले, अरे यांनी तर इथं क्रिकेट खेळणं लावलं. अरे आपलं रांगोळीचं काम बाकी आहे तुम्ही क्रिकेट खेळताय. ओ भाई
कितना लंबा हो गया यार, ये दिन में दिन क्या खाता क्या आजकल? चिंगम खाता है सर, वो चिंगम चिंगम खाता है, चिंगम चबाता है। इतना था मैंने भी नहीं पहचाना हमसे। एक साल भी नहीं हुआ ऐसे। नहीं सर, हाँ ये जो लाइन है वो इधर नहीं आना चाहिए ना, लेकिन ये से यहाँ भी आ गया तो कोई प्रॉब्लम नहीं, क्योंकि यहाँ है ना बॉर्डर लगा नहीं। अभी सही है ये वाला। जर तुला वाटतं की मेहनत, टीमवर्क आणि काम जर जग बदलू शकतं तर हा व्हिडिओ शेअर करा, आणि कारण हे केवळ आम्ही फक्त रेकॉर्डसाठी नाही तर गुड कॉजसाठी केलेलं आहे. आता आलोय आम्ही ग्राउंड वरती आणि आता सुरू होतंय वर्ल्ड रेकॉर्डचं पहिलं पाऊल. अरे मला वाकडी वाटते नाही हो, इकडून आहे ना तिथपर्यंत बरोबर आहे. ब्लॉगर बनता ना भाऊ, म्हणता माले. अरे बासा म्हणतस म्हण. बासा आहे तू. जय खानदेश. रोटरीचे अध्यक्ष आणि त्यांचे घरचेही आले होते या रांगोळीमध्ये सहभागी होण्यासाठी. शुभकाम की सुरुवात. वा नारे पडले कोणी बोललं त्या मुलाने. ला 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 ला. आता सुरू होते पाचोरामध्ये आणि विश्वामध्ये सर्वात मोठी रांगोळी रेस. तर चला मग पीछे क्या चल रहा है. इतकी मोठी रांगोळी आम्हाला खालून बघायचं शक्य नव्हतं, तर त्यासाठी आम्ही ड्रोनही मागवला होता. एक छोटासा ब्रेक. फुल थंडीमध्ये गुलपी खाताना सर्व आमचे आर्टिस्ट. द्या ना सर, इथे मागतोय. आपको प्रॉफिट नहीं करने के दीदी सर चांगली का गुलपी? एक नंबर आहे भाऊ. क्वालिटी क्वांटिटी पाचोरा वाला द्यायची चाराना. गजानन डेअरी पाचोरा. मार्केटिंग हो गई भाऊ. लवकर करावं लागेल कारण माझ्यापाशी टाइमच नाही. तुम्ही पाहू शकता 0. तर भावांनो आणि मित्रांनो, आता आमची रांगोळी अर्धी झालेली आहे. तर पहा हा नजारा. जमिनीवर रंग सांडलेत, हात सर्वांचे दुखतायत, मन सर्वांचं थकलंय, आणि तरीही आता अजून काही करण्याची ऊर्जा सर्वांना मिळत आहे. आता सर्वजण पेटतायत आणि आता टार्गेट ठेवलंय की 1000 स्क्वेअर फीट रांगोळी आता आम्ही पूर्ण करणार आहोत.
सुरुवातीला वाटलं होतं की खूप मोठं काम आहे, पण आता अर्ध झाल्यावर वाटतंय की नाही होईल, कारण या प्रत्येक रांगोळीच्या कणात आहे आमची मेहनत आणि आमचा विश्वास. ही रात्र थकवणारी तर खरंच आहे, परंतु ज्याच्या जिद्द असते त्याला कधीच झोप लागत नाही. म्हणून तर आपल्या सर्वांना इतिहास घडवायचा आहे. तर चला सुरू करूया. कारण रेकॉर्ड आपोआप बनत नाही, तो घडवावा लागतो. आणि श्रीताई तर गाणं म्हणायला व्यस्त होते. समझना का तुले. तर कलाचंद आर्ट टीमने दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड 8 तासांमध्ये कम्प्लीट केलेला आहे. हा रेकॉर्डच नाही भाऊ, ही तर फक्त इतिहासाची सुरुवात आहे. आणि जर खरंच तुम्हाला हा रेकॉर्ड जबरदस्त वाटला असेल तर अजून पुढे खूप काही धमाका येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. ही फक्त रांगोळी नाही तर ही आमच्या गावाची ओळख आहे. पाचोरा भडगाव, जगाच्या नकाशावर उजळणारं नाव. बापरे, क्या बात आहे. कलाचंद आर्ट टीमचे 7 रेकॉर्ड झाले. टार्गेट अजून बाकी आहे. मेरे दोस्त, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.